नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं स्किन केअर रुटीन, जे की महिन्यातून एकदा किंवा मी दोनदा करत असते. जे काही एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट नाही वापरणार आहे, जे आपण पहिल्यापासून करत आले तेच, पण काय करणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, मी काय काय करते ते तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात पहिले तर फेस आपला क्लीन पाहिजे, त्यामुळे मी हा मिनिमलिस्टचा फेस वॉश वापरते. तुम्ही कुठलाही फेस वॉश वापरू शकता तुमच्या स्किननुसार. तर मी हा फेस वॉश वापरते. तर मस्तपैकी फेस वॉश करून घेतले. आता स्क्रबिंग करून घेते. ते पण कुठल्याही प्रॉडक्ट न वापरता, सगळे प्रॉडक्ट मिळतात, पण आपल्याला होममेड करायचं आहे. तर त्यासाठी डेड स्किन निघण्यासाठी मी वापरणार आहे कॉफीची पावडर आणि त्याच्यात रोज वॉटर. तुम्ही वेगवेगळे ट्राय करू शकता. शुगर चालते किंवा हनी चालतं. तर मी कॉफी आणि रोज वॉटर वापरते. तर इथं मस्तपैकी अशी पेस्ट करून घेतली मी. आता ती मी पूर्ण स्किनवर लावून घेणार आहे आणि हलक्या हाताने स्क्रब करणार आहे. एकदम रगडायचं नाही आहे किंवा खूप चोळायचं पण नाही आहे. फक्त आपली डेड स्किन निघून जाईल एवढंच त्याला रफ करायचं आहे आणि सर्क्युलर मोशनमध्ये फिरवायचं. जास्त जर हे केलं, रब केलं, तर त्वचेची आग होऊन जाते. त्यामुळे एवढे 2 मिनटं आपलं स्मूथ हाताने. तर ह्याच्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं ना पाणी टाकून, तर त्यांनी पण छान असं स्क्रब होऊन जातं घरच्या घरी. तर इथे मस्तपैकी फेस धुवून घेतलाय. छान वाटतंय ना. तर आता ह्याच्यावर मी वाफ घेणार आहे. तर मी इथे स्टीमर चालू केलं आहे. मी वाफ घेते. मस्तपैकी वाफ घेऊन झाली आहे. वाफ जास्त घ्यायची नाही आहे. लईत लई 3 ते 4 मिनटं वाफ घ्यायची आणि वाफ घेतल्यावरती पुसायची नाही आहे. तुम्हाला जर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील तर ही अशी पिन मिळते किंवा हलक्या हाताने दाबलं तरी पण ते निघतं. हेड्स वगैरे काढून घ्यायचे. वाफेला पुसायचं नाही. त्याने सगळे पोर्स रिकामे होऊन जातात आणि हे व्हाईट हेड्स वगैरे पटकन निघून जातात. जास्त काही करायची गरजच पडत नाही. तर फेस मस्तपैकी क्लीन झाला आहे एकदमच. बघू शकता तुम्ही कसं फ्रेश वाटतंय. सगळे पोर्स ओपन होतात, सगळी घाण निघून जाते. तर आता आपल्याला लावायचं आहे फेस पॅक. तर फेस पॅकमध्ये मी घेते मुलतानी माती आणि त्याच्यात रोज वॉटर मिक्स केलं आहे. हा मी पॅक बनवला आहे आणि हा आता लावून घेणार आहे. आणि तुम्ही वाफ जास्त वेळ घेऊ नका, नाही तर चेहरा लाल वगैरे होण्याची शक्यता असते. तर हे मस्तपैकी लावून घ्यायचं. ह्याने स्किनला एकदम थंड असं वाटतं आणि स्किन पण खूप फ्रेश होऊन जाते. चला मी लावते आणि मग तुम्हाला भेटते. तर इथे मस्तपैकी मी सगळी लेप लावून घेतला आहे. हा पॅक लावून घेतला आहे मस्तपैकी सगळीकडे. तर मी ही बायो ऑर्गॅनिकची वापरते. तुम्ही कुठलीही वापरू शकता आणि कुठल्याही शॉपमध्ये मिळते. तर मस्तपैकी बघा. तर हे 10-15 मिनटात वाळून जाईल आणि मग चेहरा धुवून टाकायचा. खूप फ्रेश वाटतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ऑइली स्किन असेल ना तर नक्कीच ट्राय करा. खूप सुंदर इफेक्ट येऊन जातो ह्याच्यावर. तर चला आता धुवून मग भेटते तुम्हाला. मस्तपैकी फ्रेश झाला आहे चेहरा, एकदम स्वच्छ धुतला आहे. तर बघा तुम्हाला पण रिझल्ट जाणवेल. बघा खरंच खूप फ्रेश वाटतं. आणि 10-15 मिनटंच ठेवायचं. ते वाळलं, जास्त वाळून पण नाही द्यायचं. त्वचा एकदम अशी कोरडी कोरडी व्हायला लागते आणि माझी ऑइली स्किन असल्यामुळे मला तो खूप छान रिझल्ट येतो ह्याचा मस्तपैकी. आता आपली स्किन खूप कोरडी होते ह्यामुळे, कारण की मातीमुळे. तर आता आपण त्याच्यावर हायड्रेशन राहण्यासाठी लावणार आहोत ॲलोवेरा जेल. तर आता मी हे ॲलोवेरा जेल लावते आहे. ह्याने स्किन मस्तपैकी हायड्रेटेड राहते. आणि हे काय कोणाला पण भेटून जातं. जास्त काही महाग नाही, कुठल्याही दुकानात मिळतं. 10 रुपयांपासून मिळतं हे.
बस सफिशियंट होऊन जातं. स्किन छान राहते. इतकं छान वाटतंय ना, इतकं मस्त. आता हे झालं आहे माझं स्किन केअर. हे मी दुपारी केलं आहे. तर मी संध्याकाळी माझं नाईट रुटीन दाखवेल तुम्हाला की मी झोपायच्या आधी काय काय स्किन केअर करते ते. हे मंथली जे करते मी, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा वगैरे करते. तर म्हणलं चला आता गुढीपाडवा आलाच आहे जवळ, तर करून घेऊया. तेवढा चेहरा आपला फ्रेश वाटेल. हे बघा, तुम्ही माझा सुरुवातीचा पण बघा चेहरा आणि आत्ता बघा, छान वाटतं, एकदमच ग्लो आल्यासारखं होऊन जातं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण नाईटचं रुटीन बघू. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.